येस मॅम, थँक्यू. ओके. आणि छेदामध्ये जसं की आपला नंबर असेल 1/√2 म्हणजे 1/2 असा नंबर असेल आणि त्या छेदाचं परिमेयीकरण करायचं असेल, तर याचा अर्थ छेदामध्ये जो √2 म्हणजे वर्गमुळात 2 आहे, त्याला करणी बाहेर काढायचं. म्हणजेच आपल्याला वर्गमुळात 2 ला अजून एकदा वर्गमुळात 2 ने गुणाकार केला, तर तो नंबर होईल आपला वर्गमुळात 4. आणि तुम्हाला माहितीये वर्गमुळात 4 याचं उत्तर असतं 2. ओके. आता एक्झाम्पल बघू आपण. आता फर्स्ट एक्झाम्पल मी घेते. समजा 1/वर्गमुळात 5. ओके. याचं काय करायचंय आपल्याला? छेदाचं परिमेयीकरण. आता परिमेयीकरण करण्यासाठी हा नंबर आहे अपरिमेय. मग आपल्याला काय करावं लागेल? त्या अपरिमेय नंबरनी सेम नंबरनी आपल्याला अंशाला आणि छेदाला गुणायचं असतं. मग आता अंशाचा आणि अंशाचा गुणाकार काय आहे? 1 गुणिले वर्गमुळात 5 करणी 5 आणि भागिले इथं काय येणार आहे? 5 गुणिले 5 कारण इथे 2 वेळा 5 आहे. मग त्यानंतर अंश काय येणार आपल्याला? 1 ने कोणत्याही संख्येला गुणाकार केल्यानंतर उत्तर हे तीच संख्या येते. मग 1 वर्गमुळात 5. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे वरती छेद येणार वर्गमुळात 5 आणि खाली येणार 25. 5 25. पण आता तुम्हाला माहितीये की 25चं वर्गमूळ काय असतं रे? 5. व्हेरी गुड. म्हणजे 25 हा 5चा वर्ग आहे. यामुळे आपल्याला छेदामध्ये याचं रूपांतर झालं 5 मध्ये. आणि तुम्हाला तर माहितीये 5 ही काय आहे? परिमेय संख्या आहे. येस. म्हणजेच आपला जो प्रश्न होता की छेदाचं परिमेयीकरण करा. इथे छेद काय होता बघा? वर्गमुळात 5 करणीमध्ये 5. त्याला आपण काय केलं बघा इथे? 5 मध्ये कन्व्हर्ट केलं. म्हणजेच आपला परिमेयीकरण गुणक कोणता होता? अशा कोणत्या नंबरनी तुम्ही छेदाला गुणाकार केला की तुमचं छेदाचं परिमेयीकरण झालं? कोणता नंबर होता तो? कुठल्या नंबरने आपण छेदाला गुणाकार केला? 1. 5. वर्गमुळात 5 ना इथे. दोन्ही आपण काय केलं? वर्गमुळात 5 करणीमध्ये 5 याने गुणाकार केला. मग हा जो गुणाकार ज्याने केला त्याला म्हणायचं परिमेयीकरण गुणक. आलं लक्षात? येस मॅम. ओके. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काही एक्झाम्पल आहेत. आपण ती एक्झाम्पल आपल्याला बघायची आहेत. ठीक आहे. तर तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर तुम्ही टेक्स्टबुक ओपन करा. नसेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर टेक्स्टबुक शेअर करते. ओके. ओके. बघा या प्रकारचं एक्झाम्पल आता आपण बघितलं होतं. स्क्रीनवर जे दिसतंय ते 1/5 च्या छेदाचे परिमेयीकरण करा. मग आपण काय केलं? त्याच नंबरने म्हणजे तो जो अपरिमेय संख्या होती त्याच संख्येने आपण छेदाला आणि अंशाला गुणाकार केला आणि त्यानंतर आपल्याला छेदामध्ये 5 ही संख्या मिळाली म्हणजेच परिमेय संख्या मिळाली. याचा अर्थ काय? परिमेयीकरण गुणक कोणता होता? तर करणीमध्ये 5. आता त्याच्या पुढचं एक्झाम्पल काय आहे बघा, स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. 3/2 वर्गमुळात 7 याचं परिमेयीकरण करायचंय छेदाचं. मग आता छेदामध्ये जो नंबर आहे त्यामध्ये अपरिमेय नंबर कोणता आहे रे? मॅम रिपीट करा. आता जो तुम्हाला उदाहरण 5 जे आहे त्यामध्ये छेदाचं परिमेयीकरण करायचंय. मग छेदामध्ये अपरिमेय नंबर कोणता आहे? छेदामध्ये अपरिमेय नंबर कोणता आहे? 2 वर्गमुळात 7.
तू ट्राय केला, पण अजून एकदा विचार कर कुठे चुकतंय. 1 वर्गमुळात 5. थोडा अजून विचार करा. समजा प्रश्न आहे की याचं छेदाचं परिमेयीकरण करा. मग यामध्ये अपरिमेय नंबर कोणता आहे? हा आहे ना, करणीमध्ये 7. त्याला आपण अपरिमेय म्हणतो. आता आठवलं का अपरिमेय कोणता आहे? 2 हा Yes. परिमेय आहे. 2 हा करणीमध्ये दिसतोय का तुम्हाला? नाही. No, ma'am. नाही, म्हणजे जो करणीमध्ये आहे तो अपरिमेय आहे आणि त्याला आपल्याला चेंज करायचंय. मग मगाशी जसा आपण रूल यूज केला की जो अपरिमेय नंबर आहे म्हणजे हा, त्याच नंबरने अंशाला आणि त्याच नंबरने छेदाला गुणाकार करायचा. त्याच्यानंतर वरती आपल्याला अंश मिळाला करणी 7 आणि खाली काय मिळालं बघा, 7 गुणिले 7. 2 हे बाहेरच आहेत. येस, 49 येणार. पण आता तुम्हाला माहितीये 49 करणीमध्ये आहेत, म्हणजे ते करणीच्या बाहेर पडू शकतो का तो नंबर? येस और नो? करणीच्या बाहेर पडेल का 49 हा नंबर? हो की नाही? हो. हा, कसा पडेल? 49 वर्गमूळ आहे 7. म्हणजे आपल्याला फायनल उत्तर काय मिळालं? वर्गमुळात 7 भागिले 14 आणि 14 ही परिमेय संख्या आहे. आलं लक्षात? येस Yes, मॅम. ma'am. नक्की? येस मॅम. आता मला सांगा यामध्ये परिमेयीकरण गुणक कोणता होता? वर्गमुळात 7. ऍब्सोल्युटली करेक्ट, व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं की ज्या नंबरने तुम्ही गुणाकार केला तो म्हणजे परिमेयीकरण गुणक. तो काय आहे? सॉरी, परिमेयीकरण गुणक. ओके, येस. आता समजा मी दुसरं एक्झाम्पल घेतलं, 3 भागिले 2 वर्गमुळात 5. तुम्हाला सोडवता येईल का हे? Yes, ma'am. येस मॅम. चला ट्राय करा सॉल्व करायचं. एक्झाम्पल सॉल्व करून झाल्यानंतर मला सांगायचं की तुमचं एक्झाम्पल सॉल्व करून झाले. त्याच्यानंतर मी स्क्रीनवर सॉल्व करून दाखवते, तुम्ही आन्सर चेक करायचं. ओके, 2 मिनिट तुम्हाला देते सॉल्व करायला. ज्या स्टेप्स सांगितल्या त्या फॉलो करा. पहिल्यांदा कोणता अपरिमेय नंबर आहे तो बघा. त्याच नंबरने आपल्याला छेद आणि अंश या दोन्हीला गुणाकार करायचा आणि त्याच्यानंतर सिम्प्लिफाय करायचं. सगळे सॉल्व करताय ना? येस मॅम. Yes, ma'am. ओके ओके. फर्स्ट स्टेप झाली का तुमची? Yes, ma'am. ओके, पहिल्या स्टेप मध्ये काय येईल मला सांगा. हा, 3/2. हा, कोणत्या संख्येने गुणाकार करावा लागेल आता आपल्याला? 5. वर्गमुळात 5/वर्गमुळात 5. व्हेरी गुड. वर्गमुळात 5 भागिले वर्गमुळात 5. वरती काय आला नंबर आता? अंश काय आला? वर्गमुळात 5. पण 3 आहे ना इथं, म्हणजे 3 गुणिले वर्गमुळात 5 आणि खाली आहे 2 गुणिले 5 गुणिले वर्गमुळात 5. येस, म्हणजेच वर्गमुळात 25. येस और नो? येस मॅम. Yes, ma'am. अँड
वर्गमुळात 25 म्हणजेच आपलं उत्तर काय झालं? आपलं आन्सर आलं 3 करणी 5 भागिले 10. आलं लक्षात? Yes, ma'am. येस मॅम. आन्सर बरोबर आलं होतं का तुमचं? कोणाकोणाचं आन्सर बरोबर आलं? कोणाकोणाचं आन्सर बरोबर आलं होतं? मॅम माझं. ओके, श्रेया तुझं. अजून कोणाचं आन्सर बरोबर आलं? हर्षदा, व्हेरी गुड. आणि ओके, तर आता तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्यामधले काही एक्झाम्पल आपण बघूया. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला सराव संच मध्ये दिलेला आहे नेक्स्ट एक्झाम्पल. आता आपण पहिलं फक्त प्रश्न ओरली डिस्कस करू. पुढील करणींच्या कोटी सांगा. आता जे पहिलं एक्झाम्पल आहे घनमुळात 7, याची कोटी काय आहे रे? कोटी काय आहे? तुम्हाला काय शिकवलं होतं मी? जे करणीचं चिन्ह आहे त्याच्यावरती जो नंबर असतो तो काय असतो तुमचा? कोटी. कोटी. मग पहिल्या एक्झाम्पल मध्ये कोटी काय आहे? 3. व्हेरी गुड. करणीस्थ नंबर कोणता आहे? करणीस्थ संख्या. करणीस्थ संख्या ही करणीच्या आतमध्ये जी संख्या असते त्याला आपण म्हणतो करणीस्थ संख्या. 3. 7. करणीच्या चिन्हाच्या आतमध्ये, वरती नाही. 7. 7. 7. व्हेरी गुड. मग करणीस्थ संख्या आहे 7 आणि त्याची कोटी आहे 3. ओके. त्याच्या पुढच्या एक उदाहरणामध्ये 5 वर्गमुळात 12. आता यामध्ये कोटी काय आहे रे? 5. 5 हा त्याच्या सोबतचा नंबर आहे. कोटी काय आहे त्याची? जेव्हा नुसतं करणीचं 2. चिन्ह असतं आणि एखादा नंबर दिलेला असतो त्यावेळी कोटी ही नेहमी 2 असते. आपण लास्ट टाइम व्हिडिओ बघितला होता, स्लाइड्स बघितल्या होत्या, आठवतंय का जरा? येस मॅम. Yes, हा. ma'am. तर त्यामध्ये जेव्हा कोणताही नंबर लिहिलेला नसतो करणीमध्ये त्यावेळी त्याची कोटी काय असते? 2. 2 असते. व्हेरी गुड. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय आहे कोटी? 4. 4. व्हेरी गुड. त्याच्या पुढच्या? 2. 2. गुड. त्याच्या पुढं? 3. 3. करेक्ट. म्हणजे आता तुम्हाला करणीची कोटी सांगता येऊ शकते. त्याच्या पुढे काय आहे बघा, पुढील पैकी कोणत्या संख्या करणी आहेत हे सांगा. आता घनमुळात 51. आता 51 हा असा नंबर आहे की कोणत्याही नंबरचा तो 3 वेळा गुणाकार केल्यानंतर येत नाही. म्हणजेच ही करणी आहे की नाही? आहे. आहे. व्हेरी गुड. आपण हे एक्झाम्पल बघितलं होतं की ज्यामध्ये करणीच्या बाहेर तो नंबर पडत नाही म्हणजे ती करणी आहे. म्हणजेच अपरिमेय संख्या जर असेल तर ती नक्कीच करणी असते. ओके. आठवतायत सगळ्या गोष्टी? Yes, ma'am. येस मॅम. ओके. आणि त्यानंतर आहे एक्झाम्पल, करणीची कोटी दिली 4 आणि करणीस्थ संख्या आहे 16. तर ही करणी आहे का? Yes, ma'am. No, no, ma'am. ही करणी नाही. बघा इकडे लक्ष द्या, मी काय सांगितलेलं तुम्हाला? जर करणीचं जे काही नंबर आहे करणीच्या आतमध्ये तो नंबर तुम्ही सिम्प्लिफाय केल्यानंतर जर परिमेय होत असेल तर ती करणी नाही. आणि जर ती संख्या अपरिमेय राहत असेल तर ती त्या कोटीमध्येच अडकते, म्हणून त्याला करणी आहे असं म्हणतात. मग जर चौथं मूळ 16चं म्हणजेच काय, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16. म्हणजे 2 ला जर 4 वेळा गुणाकार केला तर त्याचं उत्तर 16 येतं. म्हणजे चौथं मूळ 16चं हे आहे 2
आणि 2 ही परिमेय संख्या आहे, अपरिमेय नाही. याचा अर्थ ती करणी नाही. आता आठवलं? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके. त्याच्या पुढं आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे की ज्यावेळी आता तुम्ही आता एक्झाम्पल काय बघितले, जिथे फक्त एकच अपरिमेय संख्या छेदामध्ये होती, ठीक आहे. पण जर छेदामध्ये तुमचा नंबर असेल बघा 3 भागिले वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3, बघा हा थोडा वेगळा नंबर दिलेला आहे त्यांनी. पहिल्यांदा फक्त ते एकच नंबर देत होते छेदामध्ये अपरिमेय म्हणजे करणी देत होते, पण आता त्यांनी काय केलं की असे 2 नंबर एकत्र करून त्याची अधिक म्हणजे ऍडिशन दिलेली आहे. आणि आता प्रश्न असा आहे की या छेदाचे तुम्हाला परिमेयीकरण करायचं आहे. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात रॅशनलायझेशन. रॅशनल नंबर म्हणजे परिमेय नंबर आणि रॅशनलायझेशन म्हणजे परिमेयीकरण. मग आता या छेदाचं परिमेयीकरण करताना तुम्ही कोणता नंबर वापराल हा प्रश्न असतो. तर आता हे लक्षात ठेवायचं, ज्यावेळी इथे अधिक वजा यापैकी कोणतंही चिन्ह असतं त्यावेळी त्या नंबरला परिमेयीकरण गुणक आपल्याला वापरताना फक्त हे चिन्ह बदलायचं असतं, पण हे जे साईडचे 2 नंबर असतात ते सारखेच असतात. म्हणजे कसं, 3 भागिले वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3. आता या नंबरला तुम्हाला वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 फक्त हे जे चिन्ह अधिक होतं ते इथे घेताना वजा घ्यायचं. हा त्यातला फरक आहे, ठीक आहे. तर आता हे सोडवायचं कसं, 3 ने या संख्याला गुणाकार करायचंय आपल्याला आणि खाली जी संख्या आहे ती संख्या तुम्हाला सॉल्व कशी करायची मी सांगते तुम्हाला. आता तुम्हाला मी इकडच्या साईडला सांगते. तुम्हाला माहितीये ए चा वर्ग वजा बी चा वर्ग याचं सूत्र काय असतं, ए अधिक बी ए वजा बी. हे तुम्हाला माहित आहे का? Yes, ma'am. हा, मग आता तुम्ही जर नीट पाहिलं तर ए अधिक बी या फॉर्मॅटमध्ये वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 दिलेला आहे आणि वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये, ए वजा बी. म्हणजे हा आहे ए अधिक बी आणि हा आहे ए वजा बी. मग त्याला मी सूत्राचा वापर करून मी बघा कसं कन्वर्ट केलं, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. जसं की इथे दिलेलं आहे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर ए अधिक बी ए वजा बी. मग आता यानंतर काय पुढची स्टेप आहे, 3 ने वर्गमुळात 2 ला गुणाकार केला, माझं उत्तर आलं 3 वर्गमुळात 2. पुन्हा माझं उत्तर आहे वजा 3 वर्गमुळात 3. खाली आता उत्तर आहे वर्गमुळात 2 याचा वर्ग म्हणजे काय, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 याचं उत्तर येतं वर्गमुळात 4, पण त्याचंच उत्तर येतं 2. मग माझं इथे उत्तर येणार आहे 2. सेम तसंच वर्गमुळात 3 चा वर्ग म्हणजे येणार 3, म्हणजे माझं खाली उत्तर आलं वजा 3. आता तुम्हाला तर माहितीये वरचा नंबर आहे असा लिहायचा आणि खालचा नंबर 2 वजा 3. आता ज्यावेळी मोठी संख्या ही ऋण असते आणि छोटी संख्या ही धन असते त्यावेळी जो काही वजाबाकीचं उत्तर येतं ते वजा येतं म्हणजे ऋण येतं. मग इथे आपल्याला उत्तर काय मिळालं, मी आता तुम्हाला उत्तर वजा. दाखवते. एक मिनिट, इथलं मी इरेज करते. ओके, आता आपलं उत्तर आलं वजा. मी चिन्ह खाली जे छेदाचं होतं ते मी वरती घेते आणि अंशामध्ये ते चिन्ह लिहिते आणि भागिले 1 असं ज्यावेळी असतं त्यावेळी भागिले 1 लिहायची गरज नाही. म्हणजे हे झालं तुमचं फायनल उत्तर. आणि इथे तुमच्या जे छेदात अपरिमेय नंबर होता जो हा, तो नंबर
जाऊन त्या ठिकाणी परिमेय नंबर आला, जो नंबर आहे 1. लक्षात आलं? मॅम एकदा Yes, रिपीट ma'am. करा. ओके, पुन्हा एकदा रिपीट करते. जेव्हा छेदामध्ये आत्ता दिलाय स्क्रीनवर तशा प्रकारचा नंबर येत असेल, जसं की वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 किंवा वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 7, म्हणजे 2 करणी आणि त्याच्यामध्ये अधिक किंवा वजाबाकी असं ज्यावेळी दिलेलं असतं, त्यावेळी पहिली स्टेप काय असते की त्या संख्येला त्या सेम संख्येने गुणाकार करायचे, फक्त चिन्ह बदलायचे. जर इथे अधिक असेल तर इथे वजा घ्यायचं आणि जर इथे वजा असेल तर तिथे अधिक घ्यायचं आणि त्यानंतर फॉर्म्युला वापरून तुम्हाला a चा वर्ग वजा b चा वर्ग या सूत्राचा वापर करायचा आणि ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. लक्षात आलं? येस मॅम. ओके, Yes. आता इकडे लक्ष द्या. पहिल्या वेळी आपण काय पाहिलं होतं की फक्त छेदामध्ये अपरिमेय संख्या असेल तर त्याच अपरिमेय संख्याने गुणाकार करायचे, अंशाला आणि छेदाला. इथे काय पाहिलं आपण, त्याच नंबरने करायचंय, फक्त चिन्ह जे आहे ते आपल्याला बदलायचे. जर अधिक असेल तर वजा करायचं, जर वजा दिलं असेल तर अधिक करायचं. हा दोघांमध्ये फरक आहे. ओके, तर आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अशाच प्रकारचे काही उदाहरणं सोडवून पण दाखवली आहेत, तर ते उदाहरण आपण बघूया. बघा, आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की ज्यामध्ये त्यांनी दिले द्विपद करणी. द्विपद करणी म्हणजे 2 पद असणारी करणी, म्हणजे वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 यामध्ये 2 पद आहेत आणि ते दोन्ही पण करणी आहेत, म्हणून त्याला आपण म्हणायचं द्विपद करणी. आणि तिची अनुबद्ध जोडी म्हणजे काय? अनुबद्ध जोडी म्हणजे ज्या नंबरनी त्याला गुणाकार करायचंय की ज्यामुळे छेदाचं परिमेयीकरण होईल, अशा नंबरला म्हणजेच त्या जोडीला अनुबद्ध जोडी असं म्हणतात. आता जसं की मी तुम्हाला रूल सांगितला, स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय की छेदामध्ये आहे वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. मग हाच नंबर आपल्याला गुणाकार करण्यासाठी घ्यायचा आहे, फक्त फरक काय आहे, जिथे वजा चिन्ह आहे तिथे आपल्याला ते अधिक करायचे. मग अधिक केल्यानंतर वरती काय करायचं, जसाच्या तसा नंबर येणार, कारण तिथे 1 ने गुणाकार करायचे. पण त्याच ठिकाणी जर 2 आहे, 3 आहे, 4 आहे, तर त्या नंबरने वरच्या अंशाला आपल्याला गुणायचे आणि त्याच्यानंतर छेदामध्ये आपल्याला रूल वापरायचा, सूत्राचा वापर करायचा, जे सूत्र आहे a अधिक b, a वजा b, याचं उत्तर आहे a चा वर्ग वजा b चा वर्ग. लक्षात आलं? येस मॅम. Yes, ma'am. असं एखादं उदाहरण सॉल्व्ह करून दाखवू? येस मॅम. Yes, ma'am. ओके, आता तुमच्या जे काही आता स्क्रीनवर दिसतोय, खालील संख्यांच्या छेदांचे परिमेयीकरण करा. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण घेऊ. वर्गमुळात, 1 मिनिट, वर्गमुळात 7 ओके, वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2. आता याला सॉल्व्ह करताना पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला करायचंय हाच नंबर, पण चिन्ह बदलायचं. इथे आहे अधिक, आपण घ्यायचं वजा, एवढाच बदल आहे. आता 1 ने कोणत्याही संख्येला गुणाकार केल्यानंतर उत्तर काय येणार आहे, तीच संख्या. आणि खाली मी काय वापर केला, a अधिक b म्हणजे वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2, आणि तोच नंबर पुन्हा आहे, फक्त वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आहे. याचा अर्थ काय, a अधिक b, a वजा b. मग a अधिक b, a वजा b, उत्तर काय येतं, सूत्र काय आहे,
काय आहे सूत्र? चा वर्ग वजा बी चा वर्ग. Absolutely correct. येस, व्हेरी गुड. ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. मग आता तुम्हाला वरती उत्तर मिळालं वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आणि खाली वर्गमुळात 7 चा वर्ग म्हणजेच 7 असतो आणि वर्गमुळात 2 चा वर्ग म्हणजे 2 असतो. मग याच्या पुढची स्टेप आहे 7 वजा 2 5 आणि इथे आपला छेद जो आहे तो परिमेय संख्या झाली म्हणजेच आपण छेदाचं परिमेयीकरण केलं. आलं लक्षात? Yes, ma'am. Yes, ma'am. याच्यामध्ये काही डाऊट? No, ma'am. नक्की? No, ma'am. ओके. मला सांगा आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आता आपण पहिलं उदाहरण सोडवलं जे छेदाचे परिमेयीकरण करायचं होतं. आता त्या एक्झाम्पल मधलं असं कोणतं एक्झाम्पल आहे का की तुम्हाला असं वाटतं ते थोडं डिफिकल्ट आहे आणि ते मी सॉल्व्ह करून द्यावं? असं जर वाटत असेल तर मला एक्झाम्पल सांगा, ते आपण सॉल्व्ह करू आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ. ठीक आहे? Ma'am, 2. सेकंड नंबरचं. Yes, ओके. ma'am. मला फक्त एकदा एक्झाम्पल, तुम्ही एक्झाम्पल सांगा मला, मी एक्झाम्पल लिहून घेते. ओके, एक्झाम्पल सांगा काय आहे? 3. हा हा छेदात हा 2 हा करणी 5 हा minus 3 करणी 2. ओके. आता आपल्या छेदामध्ये हा असा नंबर आहे. आता हा असा नंबर आहे म्हणजे हाच नंबर आपल्याला गुणाकार करण्यासाठी घ्यायचा आहे, परंतु चिन्ह बदलायचं. मग मी काय करणार? 3 गुणिले हा जो नंबर आहे 2 वर्गमुळात 5. आता चिन्ह बदलायचंय आपल्याला, चिन्ह येणार अधिक आणि खाली माझं काय येणार? हा जो पहिला नंबर होता तो आणि मी त्याच नंबरने फक्त चिन्ह बदलून गुणाकार केलाय असा. आता 3 ने पहिल्यांदा या संख्येला गुणाकार करायचं, त्याच्यानंतर 3 ने या संख्येला गुणाकार करायचं. मग माझं उत्तर येणार आहे 3 गुणिले 2 गुणिले वर्गमुळात 5 अधिक 3 गुणिले 3 गुणिले वर्गमुळात 2 भागिले, आता तुम्हाला माहितीये ए चा वर्ग वजा बी चा चा वर्ग. वर्ग. येस. आता वरती बघा 3 दुणे 6 म्हणजे मला 6 वर्गमुळात 5 अधिक 9 वर्गमुळात 2 ही संख्या वरती मिळाली. आता जो 9 आहे तो वर्गमुळात आतमध्ये लिहिण्याची गरज नाही कारण तो परिमेय नंबर आहे. परिमेय संख्या असल्यामुळे त्याला आतमध्ये नाही लिहू शकत करणीमध्ये. आता इथे बघा 2 चा वर्ग आणि वर्गमुळात 5 चा वर्ग अशा संख्या आहेत आणि इथं 3 चा वर्ग आणि वर्गमुळात 2 चा वर्ग असा नंबर आहे. म्हणजे इथे सोडवताना थोडं लक्ष द्यावं लागेल. इथे 2 चा वर्ग आहे 4, 5 चा वर्ग आहे 5, वर्गमुळात 5 चा वर्ग आहे 5 आणि इथे 3 चा वर्ग 9, वर्गमुळात 2 चा वर्ग 2. त्याच्यानंतर पुढची स्टेप आपली काय असणार आहे? 5 चोक 20 आणि 9 दुने 18. कारण आपण केलं 2 चा वर्ग केला म्हणजे तो 4 आला आणि वर्गमुळात 5 चा वर्ग हा 5 आला म्हणजे 4 पंचे 20 आणि 3 चा वर्ग हा 9 आला, वर्गमुळात 2 चा वर्ग हा 2 आला म्हणजे 9 दुणे 18 म्हणजेच 6 वर्गमुळात 5 अधिक 9 वर्गमुळात 2 भागिले 2 हे आपलं फायनल उत्तर येणार. आणि या ठिकाणी आपला छेद आला 2 आणि ओरिजिनल छेद होता आपला 2 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 2 म्हणजेच आपण व्यवस्थितपणे छेदाचं परिमेयीकरण केलेलं आहे. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. काय काय केलं आपण आठवलं का?
आपण काय केलं, परिमेयकरण गुणक वापरला, पण त्याला आपण एक वेगळा शब्द वापरला होता. ते शब्द काय होता की अनुबद्ध जोडी, दिलेल्या अपरिमेय नंबरची अनुबद्ध जोडी. अनुबद्ध म्हणजे काय की ज्यामुळे छेदाचं परिमेयीकरण होणार होतं, त्या जोडीला आपण म्हणतो अनुबद्ध जोडी. मग समजा छेदामध्ये नंबर आहे 2 अधिक वर्गमुळात 2, तर त्याची अनुबद्ध जोडी काय येईल रे? मॅम रिपीट करा. 2 अधिक वर्गमुळात 2 हा नंबर जर छेदामध्ये असेल तर त्याची अनुबद्ध जोडी काय येईल? प्रश्न कळाला का? Yes, ma'am. No, ma'am. हा, मग अनुबद्ध जोडी काय येईल? वर्गमुळात 2 प्लस जर प्लस असेल तर अनुबद्ध जोडी प्लस येते का रे? No, ma'am. Minus. व्हेरी गुड. मी काय विचारलं तुम्हाला, जर समजा माझा असा नंबर आहे आणि याची अनुबद्ध जोडी शोधायची, तर माझं उत्तर काय असेल? असा साधा प्रश्न होता माझा. आता सांगा उत्तर. अरे जो नंबर आहे तोच नंबर तुम्हाला घ्यायचा आहे, फक्त मधलं चिन्ह चेंज करायचंय. किती सोपं आहे. किती वेळा सांगितलं तुम्हाला की चेंज करायचं फक्त चिन्ह, बाकी नंबर हाच घ्यायचा. आता आठवलं का? आठवलं का? हा yes, Yes, ma'am. हा, म्हणजे याला आपण म्हणतो अनुबद्ध जोडी. अनुबद्ध जोडी. आता जर मी प्रश्न विचारला तर त्याची अनुबद्ध जोडी सांगाल का रे तुम्ही? yes, ma'am. Yes, चलो, ma'am. आता अनुबद्ध जोडी बघूया आपण. समजा माझा नंबर आहे, चला याची अनुबद्ध जोडी सांगा मला. कोण सांगेल? अरे पुन्हा एकदा तुम्ही शांत बसला. मी काय सांगितलं, हाच नंबर घ्यायचा आहे. मग नंबर काय आहे? हा नंबर तोच घ्यायचा, फक्त इथे चिन्ह बदलायचं. इथं होतं वजा, मग ते चिन्ह बदलून आपल्याला घ्यायचंय अधिक. आणि जर इथे अधिक असेल तर आपल्याला चिन्ह बदलून वजा घ्यायचं. आता तरी समजलं का? हो की नाही? मॅम समजलं. समजलं. आता एक एक्झाम्पल देऊ, आता सांगाल का? Yes, ma'am. सांगते. ओके, बघा आता माझा नंबर आहे, हा, याची अनुबद्ध जोडी सांगा मला. वर्गमुळात 7 मायनस 2 वर्गमुळात 5. व्हेरी गुड. आता बरोबर उत्तर दिलेलं आहे. म्हणजेच तोच सेम नंबर घ्यायचा, फक्त त्याचं चिन्ह जे आहे हे, हा व्हेरी गुड. अधिकचं चिन्ह वजा झालेलं आहे आणि जर वजा असेल तर त्याचं चिन्ह अधिक होणार. व्हेरी गुड. आता लक्षात आलं का? Yes, ma'am. Yes, आता ma'am. सगळे डाऊट क्लिअर झाले? Yes, येस. ma'am. मग आता गुणाकार कसा करायचा? म्हणजे आता आपण बघितलं परिमेयीकरण, पण ज्यावेळी गुणाकार विचारतात ते एखाद्या परिमेयचा गुणाकार अपरिमेयशी किंवा परिमेय अपरिमेय असं दिलं असेल किंवा अपरिमेय परिमेय दिला असेल किंवा दोन्ही परिमेय किंवा दोन्ही अपरिमेय, ठीक आहे. तर अशा प्रकारे जर एक्झाम्पल दिले तर त्याचा गुणाकार कसा करायचा त्याचे एक्झाम्पल आपल्याला आता बघायचे. तर आता
इथे तुम्हाला इथे गुणाकार दिलेला आहे बघा, हा गुणाकार. वर्गमुळात 2 या संख्येने वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 18 या संख्येला गुणाकार करायचा असेल तर तो कसा करायचा? तर मी याच्या आधी एक एक्झाम्पल सोडवलं होतं, त्यामध्ये दाखवलं होतं की पहिल्या संख्येने पहिल्या संख्येला गुणाकार करायचा, त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या संख्येने दुसऱ्या संख्येला गुणाकार करायचा. म्हणजे कसा? वर्गमुळात 2 ने वर्गमुळात 8 ला गुणाकार करायचा आणि त्यानंतर वर्गमुळात 2 ने वर्गमुळात 18 ला गुणाकार करायचा. मग आतमध्ये गुणाकार झाला 8 दुने 16 आणि इकडे आला 18 दुने 36. आता त्याच्या पुढे तुम्हाला माहितीये वर्गमुळात 16 म्हणजे 16चं वर्गमूळ आहे 4 आणि 36चं वर्गमूळ आहे 6. म्हणजेच 4 अधिक 6 याचं उत्तर आलं 10. लक्षात आलं का? येस मॅम. नक्की? हो. येस मॅम. ओके. आता त्याच्या पुढे आपल्याला केवल मूल्य हा मुद्दा बघायचा आहे. केवल मूल्य म्हणजे काय? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. आता ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय? की एक्स ही जर वास्तव संख्या असेल, वास्तव संख्या म्हणजे काय? वास्तव संख्या म्हणजे काय? परिमेय आणि अपरिमेय संख्यांचं कॉम्बिनेशन असतं, त्याला आपण काय म्हणतो? वास्तव संख्या. ठीक आहे, हो की नाही? येस मॅम. हा, मग असं असेल तर एक्सचे केवल मूल्य किंवा संख्या रेषेवरील शून्यापासूनचे तिचे अंतर हे कसं लिहितात? 2 ज्या रेषा दाखवल्या त्याच्यामध्ये एक्स असे लिहितात आणि त्याचं वाचन कसं करतात? एक्सचे केवल मूल्य. एक्सचे केवल मूल्य. मग आता ते सॉल्व कसं करायचं? जर केवल मूल्य त्या चिन्हामध्ये आतमध्ये एक्स ची किंमत जर वजा असेल तर ती बाहेर आल्यानंतर अधिक होते आणि जर अधिक आहे तर ती अधिकच राहते. याचाच त्यांनी काही रेफरन्स दिलेला आहे यामध्ये की एक्स जर धन असेल तर एक्सचे केवल मूल्य एक्स असते, एक्स जर शून्य असेल तर एक्सचे केवल मूल्य देखील शून्यच असते आणि एक्स हा जर ऋण असेल तर मात्र त्या एक्सचे केवल मूल्य हे एक्सच्या विरुद्ध संख्ये एवढे असते. म्हणजेच काय? जर ती संख्या -3 असेल तर त्याचं केवल मूल्य हे +3 येते. आता खाली दिले बघा की एक काळ्या अक्षरात एक लाईन लिहिलेली आहे. काय आहे? कोणत्याही वास्तव संख्येचे केवल मूल्य ऋण नसते. म्हणजे नेहमी ती संख्या अधिक म्हणजेच धन म्हणजेच पॉझिटिव्ह ही असते. मग इथे काय एक्झाम्पल दिलंय बघा. पहिलं एक्झाम्पल आहे खालील किंमत काढा. म्हणजे 9 - 5 याची किंमत काढताना तुम्हाला उत्तर आलं 4 आणि 4चे केवल मूल्य हे 4च आहे, कारण 4 ही धनसंख्या आहे. धनसंख्येचं केवल मूल्य हे धनच असते. आलं लक्षात? येस मॅम. ओके. तर आता त्यापैकी काही एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते. बघा, समजा माझं एक्झाम्पल आहे असं. ठीक आहे, तर मी काय करणार? याला सॉल्व करताना याच्या बाहेर आलेली ही संख्या लिहिणार बरोबर 2. म्हणजेच माझं उत्तर येणार x बरोबर 7. मग आपण चेक करू. एक्सच्या जागी जर 7 व्हॅल्यू टाकली तर 7 - 5 याचं उत्तर हे 2च येणार आहे. आता माझा प्रश्न समजा असा असेल, याचं उत्तर कसं शोधायचं? आता 8चे केवल मूल्य हे 8च असते, म्हणजे धनसंख्येचं धनसंख्या असते. हे वजा चिन्ह त्याच्या बाहेर आहे, पण आता इथे -3 आहे, पण याचं केवल मूल्य
वजा चिन्हाचं हे नेहमी धन असतं, म्हणजे वजा 3चं उत्तर इथं 3 येणार आहे. आणि हे जे चिन्ह आहे हे वेगळं आहे, हे त्या केवल मूल्याच्या बाहेरचं चिन्ह आहे, त्यामुळे ते वजाचं राहणार आणि उत्तर येणार आपलं 8 वजा 3 5. आता समजा माझं उदाहरण आहे हे, उत्तर काय येईल रे? उत्तर काय येईल याचं? वजा 7. केवल मूल्याचं उत्तर काय येईल? वजा 7. धन 7 येणार, कारण आपला रूल काय आहे, ज्यावेळी धन संख्या असते त्याचं केवल मूल्य हे नेहमी धन असतं, ज्यावेळी शून्य असतं संख्या त्यावेळी त्याचं उत्तर हे शून्य असतं, आणि ज्यावेळी ऋण असतं केवल मूल्य त्याचं उत्तर हे नेहमी धनच येतं. म्हणजे ही जर संख्या वजा 7 असेल तरीही याचं उत्तर आपल्याला काय येणार आहे? वजा 7 न येता याचं उत्तर येणार आहे अधिक 7. धन 7. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. कळालं? Yes, ma'am. येस मॅम. इकडे लक्ष द्या. आता लास्ट क्लासमध्ये आपण थोडे एक्झाम्पल बघितले होते, क्वेश्चन बघितले होते आणि त्याचे आन्सर बघत होतो आपण. ठीक आहे, तर आज पुन्हा एकदा तशा प्रकारचे एक्झाम्पल बघायचे. तुम्ही रेडी आहे? तुम्हाला उत्तर देता येईल? Yes. येस मॅम. ओके, चलो. आन्सर द्यायचंय, जेवढं आपण शिकलोय त्याच्या रिलेटेड क्वेश्चन असतील. बघा, आपण पहिले 3-4 एक्झाम्पल आय थिंक क्वेश्चन घेतले होते. ओके, इथपर्यंत झाले होते आपले. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे. करणी संख्या असण्यासाठी nवे मूळ a चे मध्ये a ही कोणती संख्या असावी लागते? म्हणजे कधी आपण ती संख्या करणी आहे म्हणजे तिथे करणी आहे असं म्हणतो, कधी म्हणतो आपण? अपरिमेय संख्या असल्यावर. ऍब्सोल्युटली करेक्ट, अपरिमेय संख्या. पण बघा, आता बघा त्यांनी काय दिलं इथे, त्यांनी अपरिमेय हे उत्तर नाही दिलं, अपरिमेय संख्याच लागते. पण उत्तर काय आहे बघा, व्याख्येनुसार करणी संख्या ही नेहमी धनपरिमेय असावी लागते. म्हणजे तुम्ही सांगितलेलं उत्तर देखील बरोबर आहे, ती अपरिमेय पाहिजे, पण ती धनपरिमेय देखील पाहिजे. जर ती वजा तुम्ही लिहिली तर ती करणी नसते. म्हणून इथे उत्तर दिलेलं आहे, व्याख्येनुसार करणी संख्या ही धनपरिमेय संख्या असावी लागते. ओके Okay, ma'am. येस. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आता पहिलं उदाहरण आहे, वर्गमुळात 25 ही करणी संख्या आहे, आहे का रे? Yes, ma'am. नो मॅम. नो, वर्गमुळात 25चं उत्तर मिळतं आपल्याला, 5 हे उत्तर मिळतं. मग 5 ही करणी आहे का? Nahi. नो मॅम. नाही. म्हणजे हे 2 विधान नंबरचे. काय आहे, सत्य आहे की असत्य आहे? असत्य. असत्य आहे. हा, आता त्याच्या पुढं काय दिलंय, बी ऑप्शन काय आहे, प्रत्येक अपरिमेय संख्या ही करणी असते, असते का रे? Yes, ma'am. येस मॅम. ओके, आता आपण चेक करू. नेक्स्ट आहे स्टेटमेंट, कोटी नेहमी ऋण असते, कोटी ऋण असते का रे? नो मॅम. नाही, म्हणजे हे विधान असत्य आहे. आणि त्याच्यानंतर दिले, प्रत्येक करणी संख्या ही एक अपरिमेय संख्या असते का? नो मॅम. तर हिंट बघू आपण. हिंट काय दिली आहे त्यांनी, करणी आणि अपरिमेय संख्या यांच्यातील मूळ संबंध काय आहे तो आठवा आणि त्यानंतर करेक्ट ऑप्शन द्या. काय आहे दोघांमधला संबंध? अपरिमेय संख्या. मग प्रत्येक ऑप्शन अपरिमेय कोणता, संख्या ही करणी असते. कोणता कोणता ऑप्शन करेक्ट असू शकतो? बी. B. बी का डी?
B. B. बघा आपण आता तुमच्या उत्तरानुसार आपण जाऊ बी ला, पण आता आपण चेक करू बी हे उत्तर बरोबर आहे की डी हे उत्तर बरोबर आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की बी आहे की डी आहे. काय दिलंय त्यांनी की समजा पाय ही अपरिमेय संख्या आहे परंतु ती करणी नाहीये, म्हणजेच प्रत्येक अपरिमेय संख्या ही करणी नसते. इथे त्यांनी दिलं होतं असते. ठीक आहे, आणि आपल्याला सत्यविधान शोधायचं होतं. सत्यविधान काय आहे की प्रत्येक करणी संख्या ही एक अपरिमेय संख्या असते, पण प्रत्येक अपरिमेय संख्या ही करणी नाहीये. दोन्ही स्टेटमेंट विरुद्ध आहेत, कन्फ्युजिंग आहेत. त्यांनी काय दिलंय बी यामध्ये काय दिलं होतं की प्रत्येक अपरिमेय संख्या ही करणी आहे. आता अपरिमेय संख्या कोणत्या असतात? वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5. परंतु या सगळ्या करणी आहेतच, पण पाय ही जी काही संख्या आहे, जी काही अपरिमेय संख्या आहे, ती पाय ही करणी नाहीये. म्हणजे बी हे जे विधान आहे ते चुकीचं आहे. आणि आता चौथं उदाहरण म्हणजे जे डी ऑप्शन आहे तो काय दिलाय? प्रत्येक करणी संख्या ही एक अपरिमेय संख्या असते. आता हे त्याच्या विरुद्ध दिलेले, म्हणजे करणी संख्या जी काही असते, ज्यावेळी करणी आहे असं ठरतं त्यावेळी त्या करणीमध्ये जो नंबर असतो तो अपरिमेय असतो, हे सत्य आहे. आलं लक्षात? Yes, ma'am. नक्की कळालं? Yes, Oh, ma'am. yes. तुम्हाला दोन्हीतला फरक कळाला का? पहिला त्यांनी काय दिला होता की प्रत्येक अपरिमेय संख्या ही करणी असते, पण हा रूल पाय या अपरिमेय संख्येला लागू होत नाही. म्हणजे प्रत्येक अपरिमेय संख्या ही करणी नाहीये, पाय हा करणी नाहीये, बाकीचे आहेत वर्गमुळात 2, वर्गमुळात 3. आणि त्यानंतर एक स्टेटमेंट दिलं होतं की करणीमध्ये जी काही संख्या असेल ती नेहमी अपरिमेय असते जेव्हा करणी असते त्यावेळी. तर येस, हे करेक्ट आहे, ज्यावेळी करणी असते त्यावेळी ती अपरिमेय संख्या असते. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. तर नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट क्लास मध्ये डिस्कस करू. ओके, चलो Okay. बाय बाय. Yes, ma'am. Bye, Bye, ma'am. ma'am. बाय बाय.